नमस्कार मंडळी. चैत्रपालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, डाळिंब हे भारतात सहज मिळणारे आणि पोषक तत्वांनी भरलेले फळ आहे. याला न्यूट्रिशनचे पॉवर हाऊस म्हणतात, कारण यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि विविध जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या फळाबरोबरच साल, पानं आणि फुलं देखील उपयुक्त पोषक घटकांनी भरलेली असतात. डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे शरीराला खूप फायदे होतात. चला, डाळिंबामुळे शरीराला होणारे सविस्तर फायदे आपण जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर. मंडळी, डाळिंब हे खूप चांगले पित्तनाशक आहे. चांगल्या डाळिंबाचा अर्धा कप रस घेऊन त्यात अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा खडीसाखरेचे चूर्ण टाकून पिल्याने कसल्याही प्रकारचे पित्त कमी होते. इम्युनिटी बूस्टर. डाळिंबात अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. हे अन्नघटक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. नियमितपणे डाळिंब खाल्ल्यामुळे स्नायूला आलेला स्ट्रेस कमी होतो आणि शरीर अनेक प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित राहते. हृदयाचे आरोग्य सुधारते. मंडळी, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे डाळिंब खायला पाहिजे. हृदयासाठी डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे. डाळिंबामधील अँटीऑक्सिडंट्स हृदयविकार होण्याची शक्यता कमी करतात. तसेच डाळिंबामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. त्वचेला तजेलदार बनवते. मित्रांनो, डाळिंबामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेच्या समस्या जसे की लालसरपणा, जळजळ आणि कोरडेपणा कमी होतात. डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि वाढलेले वय जाणवत नाही. ॲनिमियापासून मुक्तता. बऱ्याच जणांना शरीरात रक्त कमी आहे असे सांगितले जाते. ज्यांना अशी समस्या आहे त्यांनी नियमित डाळिंब खाल्ले पाहिजे. डाळिंबातील आयर्न शरीरातील रेड ब्लड सेल्सची निर्मिती वाढवते, त्यामुळे ॲनिमिया दूर होतो आणि शरीराला नवीन रक्त मिळते आणि शरीराला जास्त ऊर्जा मिळते. गर्भवती स्त्रियांनी डाळिंब खाल्ल्याने त्यांना विशेष फायदा होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवते. मित्रांनो, डाळिंबाचे नियमित सेवन उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. यातील पोषक घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. साधारणपणे रोज 20 मिली डाळिंबाच्या रसात 10 ग्रॅम खडीसाखरेची पावडर टाकून पिल्याने छातीमधील दुखणे थांबते. लघवीचे त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर. ज्यांना लघवीच्या विविध समस्या आहेत त्यांनी डाळिंब खाल्ल्याने किंवा डाळिंबाचा रस जिरेपूड टाकून पिल्याने लघवीच्या विविध समस्या कमी होतात. लघवीची जळजळ, उन्हाळे लागणे, किडनी आणि मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन असणे यासारख्या अनेक समस्या बऱ्या होण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर. शरीरात उष्णता वाढलेली असल्यास नियमितपणे डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. डाळिंबाचा रस हायड्रेटिंग आहे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकता येतात आणि शरीर थंड ठेवता येते. वजन कमी करण्यासाठी मदत करते. मित्रांनो, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी डाळिंबाचे नियमित सेवन करायला पाहिजे. डाळिंबात कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. हाडे बळकट करते. मित्रांनो, डाळिंबामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होतात. वृद्ध लोकांसाठी डाळिंब खाणे खूप उपयुक्त आहे. कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म. मित्रांनो, डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि ॲलेजिक ॲसिड असतात, जे कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून प्रतिबंधित करतात. डायबिटीज नियंत्रित करते. डाळिंबातील नैसर्गिक साखर रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रित ठेवते. मधुमेहींनी डाळिंबाचा रस किंवा फळ खाल्ल्याने खूप फायदा होतो. पचनसंस्था स्वच्छ ठेवते. मित्रांनो, डाळिंब शरीरातील टॉक्झिन काढून टाकते आणि पचनसंस्था स्वच्छ करते. अजीर्ण झाल्यास रोज अर्धा कप डाळिंबाचा रस, अर्धा चमचा जिरेपूड आणि चिमूटभर काळे मीठ घालून पिल्याने थोड्याच दिवसात अजीर्ण बरे होते. डाळिंब कसे खावे. मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यासोबत डाळिंबाचा रस किंवा फळ खाता येते. सायंकाळी डाळिंबाचा रस घेतल्याने ऊर्जा मिळते. जर उपवास असेल
तर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा डाळिंब खाऊ शकता. डाळिंबाचा आहारात नियमितपणे समावेश केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला निरोगी जीवनाचा आनंद घेता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.